शिवसेनेमध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होताना दिसतंय। खूप काळाने मी इथं आलोय, त्यांनी तर मुख्यमंत्र्यांना मिठी मारलेली आहे। जर हा सन्मानाने तोडगा निघाला असेल तर ठीक आहे। या निर्णयाने जर मनोज जरांगे समाधानी असतील तर आम्हाला काही बोलायचं नाही। कोणाचा बॉस सागर बंगल्यावरती असतो, कोणाचा बॉस पाकिस्तानमध्ये असतो, अशी भाषा राज्यामध्ये कोणी करत नाही। यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर भाष्य करावं। गृहमंत्र्यांनी पुढे येऊन सांगायला पाहिजे या समाजात सामाजिक स्थिती बिघडवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि हे चुकीचं आहे। सोहळ्याच्या दिवशी कोणी दंगली करत असतील तर हा प्रभू श्रीरामांच्या विचाराचा पराभव आहे। तुम्ही केलेल्या कामावर मागा। प्रभू श्रीरामांच्या नावावर किंवा देवाच्या नावावर भिकारी सुद्धा मागतात। कोणाचं काही काढून देऊ नका। ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी काल गुलाल उधळला त्याने दुसरा समाज अस्वस्थ आहे। कॅबिनेटमधील 10 मंत्री या विषयावर 10 तोंडांनी बोलतात। सरकारमध्ये एक वाक्यता एकमत नाही। मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरुद्ध मंत्री जेव्हा भूमिका मांडतायत म्हणजे एक वाक्यता नाही। महाराष्ट्राची सामाजिक स्थिती बिघडवून निवडणूक लढवणार असताल तर हे चुकीचं आहे। कुठलाही समाज एकमेकांच्या अंगावर जाऊ नये, हा महाराष्ट्र एकसंध राहावा ही आमची अपेक्षा आहे। नितीश कुमार यांचा हा खेळ नेहमी चालू असतो। त्यांचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही। गेल्या काही दिवसांपासून ते आजारी आहेत। पोरकेपणाची जाणीव झाली। काय होईल काय नाही हा संभ्रम थोडा लोकांमध्ये आमच्या निर्माण झाला। ज्या पद्धतीनं अनिल भैयांचा तेव्हा विधानसभेत पराभव झाला तो सुद्धा धक्कादायक होता। तो का आणि कसा घडवण्यात आला हेही सगळ्यांना माहिती आहे। मधल्या काळात राजकीय उलथापालथी झाली आहे ती महाराष्ट्रातच झाली। पण इथे जेव्हा आलं तेव्हा आम्हाला एक सगळ्यात आधी जे लक्षात आलं ते म्हणजे शिवसेना किंवा राजकीय पक्ष नाही तर या नगरमधली संपूर्ण राजकीय आणि सामाजिक व्यवस्थाच बिघडली। इथे गुंडांचं राज्य सुरू आहे। या नगरमध्ये गुंडांचं राज्य सुरू आहे। झुंडशाही, गुंडशाही हीच लोकशाही आणि त्यासाठीच बहुधा हे गुंड हे सरकार पक्षात सामील झाले। इकडले जे आमदार असतील, कोणी असतील, त्यांचे पोशिंदे असतील। इतक्या विचित्र प्रकरणांची फाईली माझ्यासमोर पडल्या येऊन 2 दिवसात, काल रात्रीपासून। हे बिहारमधला हा एखादा भाग आहे का असं मला वाटलं। नगर आमच्या मुंबईमध्ये कधी काळी दाऊद इब्राहिम नावाचा एक गुंड होता, तो नंतर पळून गेला। छोटा शकील नावाचा एक गुंड होता, तोही पळून गेला। अशा अनेक गुंड मुंबईमध्ये आम्ही पाहिले। त्याच्याशी संघर्ष केला शिवसेनेने आणि पळून आम्हाला घाबरूनच गेले सगळे गुंड। नंतर ते मुंबईमध्ये जमिनी बळकावणं, बरं का, मुंबईमध्ये जमिनी बळकावायच्या मोठ्या मोठ्या, जबरदस्तीनं तिथे जाऊन आपला ताबा सांगायचा, ताबा। आणि मी ते ताबेगिरी हा शब्द इथे ऐकला खूप वर्षांनी। ताबा घ्यायचा, ताबा। आमच्या मुंबईमध्ये हे दाऊद, त्याच्या गँग्स, सगळ्या गुंडांच्या गँग्स, ह्या जमिनी माफिया, ही माफियागिरी त्या पद्धतीची। दाऊद इब्राहिम, छोटा शकील, अबू सालेम, अन्य काही, टायगर मेमन, अशा पद्धतीची खंडण्या, जमिनी बळकावणं, दहशत हे नगरसारख्या शहरामध्ये व्हावं। लोक दहशतीखाली जगावेत, लोकांना इथे काम धंदा व्यापार करायची भीती वाटावी आणि हे शहर सोडून बाहेर जावं, ही या राज्यातल्या एका प्रमुख शहराची, एकेकाळी या शहराला प्रतिष्ठा होती, ती स्थिती इथे एखाद्या राजकीय पक्षामुळे आणि त्यांच्या आमदारांमुळे असेल तर मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री आहे की नाही, आणि गृहमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा यांचे कोणी पोशिंदे असतील तर ते काय करतायत? ते इकडला जो ताबेगिरीचा पैसा आहे तो तिथपर्यंत जातोय का? यांना कोण पाठीशी घालत आहे? इकडले खासदार, इकडले महसूल मंत्री, या भागातले इतर जे कोणी प्रमुख लोक आहेत त्यांचं लक्ष आहे की नाही? लोकांनी या दहशतीखाली किती काळ जगायचं? किती खून झाले इथे या भागात किंवा या जिल्ह्यामध्ये? पहा ना तुम्ही,
कालच एका वकील दाम्पत्याचा खून झाला अपहरण करून. हे सगळं आसपासच्या गोष्टी घडत आहेत आणि ह्या खंडणीसाठी आणि ह्या देवस्थानाच्या जमिनी लुटल्या गेल्या, शैक्षणिक भूखंड लुटले गेले. देवस्थानाच्या जमिनी तरी सोडा तुम्ही, एका बाजूला राम मंदिराचं मार्केटिंग करताय, राम 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 करताय हां, आणि ते देवस्थानाच्या जमिनीकडले आमदार आणि त्यांचे लोक लुटतायत, शैक्षणिक भूखंड लुटतायत, शिवसेनेच्या नगरसेवकांची कामं रोखली जातात. हे आयुक्त जे आहेत इकडे कोणी, त्यांना मी सांगू इच्छितो, ठीक आहे, आम्ही असं ठरवलं आहे की ही गुंडगिरी आणि ही झुंडशाही, अनिल भैया राठोड असते ते त्यांनी नक्कीच इथे एक टक्कर दिली असते, त्यांनी आतापर्यंत दिली आहे. पण मी शिवसैनिकांना सांगितलं आहे, मगाशी माझी संपर्क प्रमुख सुनील शिंदे यांच्याशी चर्चा झाली या विषयावर. काँग्रेसचे इकडले प्रमुख पदाधिकारी मला भेटले, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी भेटले, इकडल्या पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना माझं आव्हान आहे, ही गुंडगिरी आणि ही जी काय ताबेगिरी म्हणता ना तुम्ही, इथे काय आहे ताबामारी, त्या ताबामारीवर कशी छापामारी करायची आम्हाला माहिती आहे. शिवसेना महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 23 जागा लढणार आहे. पुढे बोला. नितीश कुमारांनी आता राजीनामा दिला. नगरमधली शिर्डी तर नक्कीच आहे त्या भागातली. जर काँग्रेसने आम्हाला ही लढण्याची संधी दिली, ही जागा तीही लढू आम्ही. आमच्याकडे उत्तम उमेदवार आहेत 48 मतदारसंघामध्ये, आम्हाला उमेदवारांची वानवा नाही. जर काँग्रेसने सांगितलं ही जागा राष्ट्रवादीकडे आहे, जर त्यांनी आम्हाला सांगितलं की जागा शिवसेना लढेल का, आम्ही त्यांना ताबडतोब हो सांगू. 23 जागा डिक्लेअर करता, याचा अर्थ जागा वाटप फायनल झालंय. जागा वाटप पूर्ण फायनल झालं. काँग्रेस किती आणि राष्ट्रवादी किती आहे बघा, ते मी तुम्हाला शिवसेनेचा आकडा सांगितला, जो गेली 30 वर्षापासून आम्ही जो लढतो, साधारण तेवढ्या त्या आसपास जागा आम्ही लढू. नितीश कुमारांनी आता राजीनामा दिला, आताची नवीन लेटेस्ट बातमी आहे. हो, मुख्यमंत्री पदा देऊ त्यांना. बरोबर. त्यात नवीन काय आहे, त्यांचा छंद आहे तो, त्याच्यामुळे त्यांच्या छंदाचा आड आम्ही येत नाही. सर, एक वेगळा प्रश्न आहे. ज्येष्ठ पत्रकार आहात, आमचे सर्वांचे आदर्श आहात. गेल्या 5-6 वर्षापासून एकूणच राजकारणातले जे काही बदलतं राजकारण आहे, कोणाला बोलण्याला धर्म राहिले नाही आहे, कोणाच्या वागण्याला धर्म राहिले नाही. एक पत्रकार म्हणून तुम्ही कसं पाहता याकडे? त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राची ही परंपरा कधीच नव्हती. महाराष्ट्र या देशातलं राजकारणाच्या दृष्टीनं सगळ्यात सुसंस्कृत राज्य होतं. राजकारण आणि प्रशासनामध्ये महाराष्ट्राला प्रतिष्ठा देशात लाभली होती. पण दिल्लीमधल्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला राष्ट्रीय स्तरावर. त्याचं चित्र आपण पाहतो. महाराष्ट्रामध्ये इतका कमालीचा द्वेष आणि आकस एकमेकाविरुद्ध राजकारणात कधीच नव्हता. राजकीय मतभेदापलीकडे आम्ही नाती टिकवून ठेवली होती. पण आज भारतीय जनता पक्षाचं राजकारण इतकं घसरलेलं आहे दिल्लीतून आणि महाराष्ट्रातून की राजकीय विरोधक हा दुश्मन आहे, शत्रू आहे, आणि त्याला कुटुंबासह खतम केलं पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण या राज्यात दुर्दैवाने निर्माण झालं आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय शरद पवार असतील, विलासराव देशमुख असतील, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, बरं का, यशवंतराव चव्हाण, बॅरिस्टर अंतुले, असे अनेक राज्यकर्ते पाहिले. पण इतकं खालच्या स्तरावर द्वेष, सूड, बदला अशा प्रकारचं राजकारण हे गेल्या 5-6 वर्षात महाराष्ट्रात जे दिसतं आहे, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला, प्रतिष्ठेला काळीमा फासणार. नितीश कुमारांनी अखेर राजीनामा दिला, आता सुपूर्द केला. देऊ द्या ना, देऊ द्या. त्यांना अधूनमधून विस्मरणाचा झटका येतो. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा वैद्यकीय अहवाल असा आहे की त्यांची 75% मेमरी ही लॉस झालेली आहे. हे मी सत्य सांगतो आहे.